तालुक्यातील मोरोशी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणी महिला आयोगाने दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी मोरोशी आश्रमशाळेला भेट देऊन या प्रकरणी चौकशी केली। दिनांक 25 डिसेंबरला मोरोशी आश्रमशाळेत इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणी शाळेतील स्त्री अधीक्षिका आणि मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून टोकावडे पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आल्याचे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले। तसेच इथून पुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी आम्ही सर्व सतर्क राहू तशा सूचना केल्या असल्याच्या त्या म्हणाल्या। मोरोशीच्या शासकीय आश्रमशाळा इथे 24 तारखेला एका 10वीतल्या विद्यार्थिनींनी आत्महत्या केली त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेली आहे। माझ्या समवेत आयोगाचा माझा स्टाफ असेल, त्याचबरोबर तपास अधिकारी आहेत, जिल्हा महिला बाल विकास विभाग आहे, संबंधित सर्व शासकीय यंत्रणा या ठिकाणी उपस्थित आहेत। यामध्ये संबंधित जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे। एकंदर या सगळ्या घटना पाहिल्यानंतर आताही मला काही नागरिकांनी सांगितलं की गेल्या वर्षभरामध्ये अशा पद्धतीच्या 2 घटना घडल्या की ज्यामध्ये आश्रमशाळेमध्ये असताना विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। खरं तर आम्ही या सगळ्यांचा मागोवा घेत असताना गेले काही दिवसापूर्वी माझ्याकडे वाकडच्या आश्रमशाळेमधून मुलींनी ट्विट करत मला एक माहिती दिली होती की ज्या वेळेस आम्ही शाळेमध्ये येतो सुट्टी संपून, म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल, तर UPT टेस्ट केली जाते। त्यावेळेस तातडीने या सगळ्यांची माहिती घेत असताना वाकडच्या आश्रमशाळेला एक सरप्राईज व्हिजिट करत मी विद्यार्थिनींशी संवाद साधला होता। यामध्ये संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून की खरंच अशा पद्धतीने UPT टेस्ट होतात का, तर बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांनी सांगितले की UPT टेस्ट होत नाही, पण संबंधित शाळेमधून श्री अधीक्षकांनी जर कळवलं किंवा मुख्याध्यापकांनी सूचना केल्या तर UPT टेस्ट केली जाते। खरं तर कुठंतरी वयात येत असताना मुलींना अशा पद्धतीने UPT टेस्ट करणं आणि स्वतः किट घेऊन येणं या गोष्टी थोड्याशा त्यांच्या मनाला या लाजिरवाण्या आणि त्यांचा आत्मसन्मान आत्मविश्वास डगमगीत करणाऱ्या होत्या। म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही या संदर्भात नोटीस काढून आदिवासी विकास विभागाला सूचना दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने UPT टेस्ट बंद करावेत। यामध्ये काही ठिकाणी जर तसं आढळल्यास, आक्षेपार्ह आढळल्यास किंवा UPT टेस्ट करणं गरजेचं आहे असं वाटल्यास संबंधित मुख्याध्यापकांकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवलं जाईल अशा पद्धतीच्या सूचना करण्यात आल्या। त्याच अनुषंगाने मला असं बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास आली की आज या ठिकाणी आल्यानंतर की ज्यावेळेस मुलींची नोंद केली जाते, रजिस्ट्रेशन नोंद केलं जातं, त्यांना प्रवेश दिला जातो, त्यावेळेस त्यामध्ये जो काही फॉर्म आहे त्यामध्ये नातेवाईक म्हणून जो कॉलम आहे, तर नातेवाईकांची नावं, यामध्ये नातेवाईक कोण, तर ब्लड रिलेशनमधले जे कोणी असतील, पण ज्यावेळेस सुट्ट्यांमध्ये या संबंधित मुलींना घरी घेऊन जाण्यासाठी नातेवाईक येतात, तर एक गोष्ट धक्कादायक माझ्यासाठी होती आजच्या पाहणीमध्ये की रेकॉर्डवरती नातेवाईक म्हणून जी नावं आहेत ती, पण सुट्ट्यांमध्ये घरी घेऊन जाण्यासाठी आलेलींची नावं ही वेगळी, म्हणजे भाऊ म्हणून, मामा म्हणून अशी मेन्शन केली। ती भाऊ आणि मामा हे रेकॉर्डवरती कुठंच नाही। खरंच भाऊ आहेत का किंवा मामा आहेत अशा पाहणंही गरजेचं आहे। दुसरं, दर महिन्याच्या या रजिस्टरमध्ये मुलींची मासिक पाळी तपासली जाते, तर यामध्ये सलग 2 महिने 3 महिने मासिक पाळी न आलेल्या मुलींची तपासणी होणं गरजेचं असतं। यामध्ये प्रकल्पाधिकाऱ्यांना काही गोपनीय अहवाल पाठवलेले। दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे गोपनीय अहवाल पाठवून सुद्धा प्रकल्पाधिकाऱ्यांकडून संबंधितांना कोणत्याही सूचना यामध्ये आलेल्या नाही। त्याच्यामुळे या संस्थेत घडलेली ही घटना निश्चितच हलगर्जीपणा, त्याचबरोबर एकंदर सगळी यामधली परिस्थिती पाहता गांभीर्याने पाहणं फार गरजेचं होतं। मुलींबरोबर संवाद साधणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं, पालकांशी चर्चा करणं, या गोष्टी सातत्याने होणं गरजेचं आहे। तशा पद्धतीच्या सूचना दिलेत। सोमवारपासून या संस्थेची पूर्ण चौकशी सुरू होईल। या अंतर्गत आणि यापूर्वी या ठिकाणी घडलेल्या 2 घटना यांचा सुद्धा आढावा राज्य महिला आयोगाच्या वतीनं घेतला जाईल। इथून पुढे अशा पद्धतीने कोणत्याही मुलीच्या बाबत घटना घडणार नाही यासाठी आम्ही सर्व सतर्क राहू। आणि यामध्ये मला पालकांना देखील आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की आपल्या मुलींच्या हालचालीमध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये तिच्यामध्ये काही दडपण आहे का यावरही पालकांचं काही लक्ष असेल किंवा यामध्ये मुख्याध्यापक यांना देखील आम्ही सूचना केलेल्या आहेतच, पण
या कालावधीमध्ये आत्महत्या घडली त्या कालावधीमध्ये या ठिकाणी असलेले स्त्री अधीक्षिका आणि मुख्याध्यापक यांना तातडीने निलंबित करण्यात आलेले आहे. पण केवळ एखाद्या व्यक्ती किंवा त्यांना निलंबित करणं हा त्यावरचा पर्याय नाही, तर या सिस्टीममध्येच एक पारदर्शकपणा असला पाहिजे आणि तो व्यवस्थितरित्या सर्व कर्मचाऱ्यांनी स्टाफने लक्ष देऊन काम केलं पाहिजे. याच्यासाठी राज्य महिला आयोगाकडून लक्ष दिलं जातं. लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूजसाठी दीपक शिडा, विशेष प्रतिनिधी मुरबाड. आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची.